दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दरम्यान नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 1995 ते 97च्या काळामध्ये कृषी मंत्री असलेले सध्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना कमी उत्पन्न दाखवून त्यांनी सरकारच्या कोट्यातून जे घर आहे ते या ठिकाणी घेतलेलं होतं। आपण जर बघतो या घराबाहेरच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्याच घरामध्ये माणिकराव कोकाटे यांनी एक व्यवसाय देखील सुरू केला होता। या जो व्यवसाय आहे नाशिकच्या विसेमाळा कॅनडा कॉर्नर परिसर असलेल्या निर्माण स्कूल व्ह्यू या ठिकाणच्या परिसरामध्ये त्यांनी दूध उत्पादक जे आहे ती डेअरी आणि प्रक्रियाची जी केंद्र आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं। सरकारच्या अनुदानातून मिळालेलं जे घर आहे त्याच घरामध्ये त्यांनी व्यवसाय देखील सुरू केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। स्कूल व्ह्यूच्या या परिसरामध्ये त्यांनी जे आहे ते दूध डेअरी या ठिकाणी दूध डेअरीचा जो तो व्यवसाय सुरू केला होता आणि तत्कालीन पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांच्या हस्ते या केंद्राचं जे आहे ते उद्घाटन झालं होतं। यामुळे आता कुठेतरी कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जो तो 30 वर्षांपासून सुरू असलेला जो त्यांच्यावर असलेले जे आरोप आहे त्या आरोपाच्या माध्यमातून आज जो निकाल दिलेला आहे आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयांचा जो तो दंड ठोठावला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्याचं आपल्याला यातून पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।